जय शंभूराजे, जय जिजाऊ मित्रांनो. तर आजला आपण आलो आहोत पुन्हा एकदा आऊप्याला. आणि आता आहोत आऊप्याच्या कड्यावरती. आणि कोकण कड्यावरती आल्यावरती हे दिसतं सह्याद्रीचं अफलातून सौंदर्य. आणि प्रत्येक वेळेप्रमाणे हे समोर दिसतात ते गोरखगड आणि मच्छिंद्रगड. ही जी धार दिसते, ह्या धारीच्या पलीकडनं आऊपे घाटवाटे, त्या घाटवाटेने खाली जावं लागतं. इथनं वरती हा जो गोरखगड दिसतोय, गोरखगडाच्या मध्ये हे थोडी दरीसारखी दिसते, तिथे आश्रम आहे. त्या आश्रमापाशी मुक्काम करायची सोय आहे. तुम्हाला फक्त तिथे स्वतःच्या हाताने तुमचा स्वयंपाक आणि आथरून पांघरून मात्र तिथे भेटते. स्वयंपाकाचं सामान देखील तिथे भेटतं. मुक्कामाची सोय तिथे होऊ शकते. आणि समोर आहे तो गोरखगड. आणि आजला आलोय आऊप्यावरती, आऊप्याच्या कोकण कड्यावरती कॅम्पिंगसाठी. चला म्हटलं आता कमीत कमी आहे वेळ, म्हणून एकदा फेरफटका मारून यावं कोकण कड्यावरती. म्हणून आपण इथपर्यंत आलोय. सकाळी पुन्हा इकडे येणारच आहोत. मात्र आऊप्याला आलं ना की प्रत्येक वेळेला तुम्हाला हे जे सह्याद्रीचं एवढं सुंदर रूप पाहायला भेटतं. आऊप्यापर्यंत येताना आपला प्रवास हा डिंबे जे धरण आहे, जे धरण की कुकडी प्रकल्पामधील सगळ्यात मोठं धरण, त्या धरणाच्या बॅकवॉटरने होतो. धरण ज्या वेळेला आटलेलं असतं त्यावेळेला आपल्याला, आटलेलं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आलात तुम्ही तर धरणामधील जे जुनं आंबेगाव आहे, जे की धरणामध्ये धरणामुळे विस्थापित झाले, ते पाहायला भेटतं. आणि आत्ता आपण आलो आपल्या कॅम्प साईडवरती. हे बघा, हे टेंट टाकलेत समोर. आता या ठिकाणी आपला स्वयंपाक होणार. आणि आता मात्र इथं गडबडी एवढी आहे की ऐकायला इथे गेले कोणास ठाऊक. इथं चूल पेटवली, चुलीवरती भाजी, हे स्वयंपाकाचं काम चालू आहे आता. टेंट मध्ये झोपण्यासाठी जागा. तर मित्रांनो, आता भाजी चुलीवरती शिजायला टाकलेली. हे चपातीचे उंडे बनवून झाले. आता इथे बटाट्याची भाजी, हे मस्तपैकी चिकन शिजतं इथे. आणि या साईडला हा राईस. इकडे एक टेंट आहे, बाकीचे राहिले गाडीमध्ये आणि बाकीचे राहिले या टेंटमध्ये. मस्त बागरबुवा झाले सगळे. आता वारकरी, ही कुठल्या वारकरी मटण खाऊ. हे समोर दिसतंय आऊपे गावाची जी पलीकडे वस्ती येते. हे पाठीमाग लाईट दिसतात ते आऊपे गाव आहे. इकडे पाठीमाग पण ते लाईट दिसतात. कसलं वाफ आहे. एवढं छान झालं. आता वाजले ती 1. 12:49. गंमत अशी आहे की हवा एवढी आहे. टेंट असे झकपक करतात, त्यामुळे झोप काय लागली नाही. रात्री 1 वाजता
झोपीच हवं आहे. झोप मात्र अजून देखील नाही. शेपुटी पेटवली आहे. शेपुटी कशी शेपुटी शेकायचं काम चाललंय. कशी आहेत लुडबुड झाल्यात आणि टेंट कसं हालतोय. तो मामाचा डोक्याला हात लावून बसलाय. ए अरे टेंट कुठं झाला तुमचा. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 6:30. रात्रभर मात्र हवा म्हटली एवढी आहे की रात्री आम्ही 3 वेळा टेंटची जागा बदलली. टेंट जागा थांबायला मागत नव्हते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आलो आहोत पुन्हा काल ज्या ठिकाणी आपण आलो होतो त्या ठिकाणी म्हणजे पावप्यामध्ये शेवटचं टोक होतं. इथे पाठीमागे इथे आवाज येतोय की नाही येतोय आयडिया नाहीये. परंतु अवप्याला आलं ना प्रत्येक वेळेला एक वेगळा अनुभव भेटतो आपल्याला. आणि रात्रीचा अनुभव एवढा खतरनाक होता. त्यानंतर एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे. समोरचा तो दगड दिसतोय मोठा. चल रे. त्या दगडावरती आपण गेल्या वेळेला फोटो काढले होते. आणि तो लांब दिसेल मला असं वाटत असेल की बरं मित्रांनो. आता आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे. एक शेवटचा पॉईंट आहे तेवढा पाहायचा आहे आपल्याला आणि परत पाठीमागे निघायचं आहे. रात्री आपल्याला भले थोडा त्रास झाला असेल परंतु प्रत्येक वेळेचा अवप्याचा जो अनुभव आहे हा वेगळा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुन्हा अशाच भटकंतीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल